आणि आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना गिफ्ट मिळणार आहे। पीएम किसानचा हप्ता शनिवारी जमा होणार आहे। राज्यातील 92.71 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी जमा होणार आहेत। नमस्कार, शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेसंबंधीची एक आनंदाची आणि एक दुःखद बातमी ही समोर आली आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता अखेर महाराष्ट्रामध्ये दिला जाणार असल्याची आनंदाची बातमी ही समोर येत आहे। सोबतच केंद्र शासनाच्या वतीने योजनेतून 31 लाख शेतकऱ्यांना अपात्र केल्या गेल्याची धक्कादायक अपडेट ही केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला काल मिळाली आहे। मग आता या योजनेमध्ये नेमकी कोण पात्र राहिलं आणि महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कोणत्या तारखेला किती वाजता वितरित केला जाणार आहे याचीच महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सोबतच शासनाने जी कठोर पडताळणी या योजनेसाठी सुरू केली आहे ती नेमकी काय आहे, शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र का केलं जात आहे, सोबतच तुम्हाला कोणत्या गोष्टी शासनाने चेक करून घ्यायच्या सांगितलेल्या आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा असल्या कारणामुळे लक्षपूर्वक बघा। सोबतच आपण जर चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या, सोबतच लाईक देखील करत चला। तर मग चला महत्त्वाच्या अशा या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह जम्मू काश्मीर या ठिकाणी वितरित केला गेला आणि बाकीच्या राज्यामध्ये या हप्त्याची प्रतीक्षा लागून होती। केंद्र शासनाने ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, तेथील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लवकर वितरित केला गेला आहे। आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळलेला आपल्याला दिसत आहे, परंतु केंद्र शासनाने महाराष्ट्रामध्ये लवकर मदत का केली नाही हा प्रश्नचिन्ह उभा राहिला होता। असं असलं तरी राज्य शासनाच्या माध्यमातून 31,000 कोटींचा निधी मंजूर केला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण हे बघायला मिळत होते। या पाठोपाठ केंद्र शासनाने देखील पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता महाराष्ट्रामध्ये वितरित करण्याचा निर्णय हा अखेर घेतला होता आणि दिवाळीपूर्वीच तुमच्या बँक खात्यावरती पैसे येणार होते। परंतु या योजनेमध्ये अनेक शेतकरी पात्र नसतानाही देखील या योजनेचा लाभ घेत होते। त्या कारणामुळे केंद्र शासनाच्या वतीने काल कठोर पडताळणी या योजनेमध्ये केली गेली आणि या योजनेतून तब्बल 31 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना डायरेक्ट काल अपात्र केले गेले। यामध्ये सर्वात जास्त शेतकरी जे होते ते एकाच घरातील 3 व्यक्ती या योजनेचा लाभ घेत होते। जर तुमच्या नावावरती जमीन असेल, तुमच्या बायकोच्या नावी जमीन असेल किंवा तुमच्या मुलाच्या नावी जमीन असेल आणि तुम्ही तिघेही जर या योजनेचा लाभ घेत असाल तर आता तुम्हाला या योजनेचा लाभ फक्त मिळणार आहे। बाकीच्या 2 जणांचा लाभ डायरेक्ट केंद्र शासनाच्या माध्यमातून काल बंद करण्यात आला आहे। सोबतच जर तुम्ही ई-केवायसी केलेले नसेल तर तुम्हालाही देखील या योजनेतून बाद केले जाणार आहे अशी माहिती केंद्र शासनाच्या माध्यमातून ही प्राप्त झाली आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच कारणामुळे या पडताळणीमुळे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आपल्याला थोडा उशिरा खात्यामध्ये येणार असल्याची माहिती ही समोर येत आहे। ही पडताळणी जरी केली नसती तर दिवाळीच्या म्हणजेच 21 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आधीच पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार होते, परंतु केंद्र शासनाने ही पडताळणी सुरू ठेवली असून आता हप्ता आला तर दिवाळी आधी नाहीतर दिवाळीच्या नंतरच खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे। म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये आपल्या खात्यामध्ये बघायला मिळतील। धन्यवाद।